आज आपण बनवत आहोत व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणीसाठी असे मी बासमती तांदूळ घेतलेले हे एक अर्धा किलो तांदूळ घेतलेले असे भिजवून एक अर्धा तास याला भिजवलेला आहे. 2-3 पाण्याने धुवून आणि अर्धा तासासाठी भिजवून घेतलेले आहेत. तर गॅसवर उकळायला पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यात एक विलायची टाकलेली आहे, तेजपान टाकलेलं आहे आणि दालचिनी टाकलेली, थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे आपलं पाणी चांगलं बॉईल झालेलं आहे आणि इकडे आपण हे तांदूळ नितळून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया. याला पूर्ण बॉईल नाही करायचे, याला अर्धवट बॉईल करून घेणार आहोत आपण. असे अर्धवट शिजवून घ्यायचे, एवढे असे जास्त नाही शिजवायचे. याला साईडचे कांदे चिरलेले आहेत आपण. इथे हिरवी मिरची चिरलेली आहे आणि इथं थोडेसे फ्लावर घेतलेली आहे आणि गॅसवर पातेले ठेवलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ. चांगलं गरम झालेलं त्यात घालून घेऊ 1 चमचा जिरे, 1 मोठी दालचिनी, 1 मोठी इलायची, थोडेसे लवंग, मिरे आणि 1 तेजपान. तडतडायला लागले त्याच्यात घालून घेऊ आपण हा कांदा घालून घेतलेला आहे आपण. त्याच्यामध्ये कांदा गोल्डन फ्राय झालेला आहे. त्याच्यातच आपण हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि आता अद्रक लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आणि असं चांगलं त्याला एकसारखं मिक्स करून घेणार आहोत. पावडर, थोडीशी धने पावडर आणि थोडंसं लाल तिखट. आपण हिरवी मिरची पण घातलेली त्याच्यामध्ये आणि नंतर आपण बिर्याणी मसाला पण घालणार आहोत त्याच्यामध्ये. तुमच्या हिशोबाने तुम्ही तिखट कमी किंवा जास्त घालू शकता. मध्ये आपण घालून घेतलेले फ्लावर आणि सगळं आपण असं मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यात अजून मी फूड कलर घातलेला नाही आहे. आता घालूया चवीपुरतं मीठ. याच्यात थोडंसं पाणी घालून उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे. तर याच्यावर 2 प्रकारचा फूड कलर घालून घेणार आहोत आपण. याला आता आपण शिजत ठेवूया. 10 मिनिटासाठी याच्यावर वजनदार वस्तू ठेवलेली मी. अशा प्रकारे आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे. सुंदर असा आणि तांदूळ पण तुटलेले नाही आहेत. खूप सुंदर असा हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे कमी साहित्यामध्ये.